अलबेला सजन भाग 19। प्रेमाचा अर्थ तुझ्या भाईला कळतो का? आमच्या लग्नाला अजाणतेपणी केलेली चूक म्हणून तो निघून गेला. प्रेम काय असतं ते कळेल त्याला, मीरा म्हणाली. तेच ग वहिनी, तेच त्याला रिअलाइज करून द्यायचं आहे, रेणू तिचा हात हातात घेऊन म्हणाली. तुला माहीत नाही, भाई घरी तर आला आहे पण त्याच्या प्रत्येक गोष्टीत तू आहेस. त्याला तुझी इतकी सवय झाली आहे की न कळत पण बऱ्याच वेळी तो तुझं नाव घेतो. तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं होतं हे तूच त्याला समजू शकतेस. तो म्हणाला ना, तू त्याला आठवत नाहीस आणि तू मान्य केलंस. बस इतक्यात हार मानलीस तू, विसरलीस तुमचं प्रेम. वहिनी, अगं या नात्याला आता तर खऱ्या अर्थाने फुलवायची वेळ आली आहे. तर तू माघार घेणार आहेस का? मला माहीत आहे तू दुखावली गेली आहेस, पण जर तो तिकडे आणि तू इकडे राहिलात तर तुमच्या नात्यात खरंच दुरावा येईल ग. तू त्याला माफ कर असं मी नाही म्हणणार, पण त्याला तुझ्याबद्दल फिलिंग आहेत हे तुलाच त्याला जाणवून द्यावं लागेल आणि हे तू तिकडे आल्यावरच शक्य आहे, रेणू तिला समजावत म्हणाली. त्यावर मीरा विचारात पडली. मीरा, बाळा रणजित अगोदर नासमज होता. त्याच्यासोबत काही वाईट होऊ नये म्हणून तू त्याच्यासाठी उभी राहिलीस. आता वेळ तुझी आहे, तुला तुझ्यासाठी उभं राहायचं आहे. अगं बाळा, रडल्याशिवाय आई सुद्धा एक बाळाला दूध पाजत नाही. तू तुझ्या प्रेमाला या लग्नाला एक संधी द्यावी असं मला हे वाटतं. माईंनी तुला सून म्हणून केव्हाच स्वीकारला आहे, निदान त्यांचा मान राखण्यासाठी म्हणून तरी एकदा विचार कर, आबासाहेब तिला समजावत म्हणाले. मलाही तेच वाटतं. मीरा बाळा, लग्न म्हणजे एकमेकांना सांभाळून घेणं. एकाने रुसावं तर दुसऱ्याने समजूत घालावी. तू या लग्नाला मनापासून स्वीकारलं होतंस ना, मग तू या नात्याला वाचवण्यासाठी काहीच प्रयत्न करणार नाहीस का? मालती म्हणाली. मीरा, मालतीताई बरोबर बोलत आहेत. मी तुला म्हणलं होतं त्याला विसर, पुढे जा, पण खरंच तू त्याला विसरू शकशील? मला काही समजत नाही का या हसऱ्या चेहऱ्यामागे त्याच्या विरहाचं किती दुःख लपलं आहे ते. तू कितीही वरून हसण्याचा प्रयत्न केलास तरी त्यातील नाराजगी आम्हाला सगळ्यांना जाणवते, राधा आत्या म्हणाली. आणि मीरा सगळ्यांचं बोलणं ऐकून शांत घेत होती. रणजित हट्टी आहे, खूप प्रॅक्टिकल वागणारा माणूस आहे, पण असं नाही की त्याला भावना नाहीत. तो जितका एका बाजूने प्रॅक्टिकल दिसतो तेवढाच दुसऱ्या बाजूने हळवा आहे. बस त्याची ती बाजू तो कुणासमोर दाखवत नाही, कारण त्याला कुणासमोर कमजोर पडायचं नाही, संजय म्हणाला. महादेवाने तुम्हाला एकत्र आणलं आहे, ते तुम्हाला असेच वेगळे कसे राहू देतील? असं समज महादेव अजून तुझी परीक्षा घेत आहेत, पण यात आम्ही, तुझा हा परिवार तुझ्यासोबत आहे, मग तुला काही भीती नसावी, आबासाहेब म्हणाले. ठीक आहे, मी येईन तुमच्यासोबत, देईन या नात्याला एक संधी, मीरा दीर्घ श्वास घेत निश्चय करत म्हणाली. मीरा सासरी जाणार म्हणून गावातील बरेच लोक तिला भेटायला आणि सुखी आयुष्याचे आशीर्वाद द्यायला वाड्यात आले. सगळ्यांना आपल्या पाठीशी बघून तिचा आत्मविश्वास अजूनच वाढत होता. आज तिला त्यांच्या आशीर्वादाची खरंच खूप गरज होती. गोपाळ आणि त्याची गँग खूप खुश होती तिच्यासाठी, पण आता ती आपल्याला शिकवायला इथे नाही म्हणून थोडे नाराज सुद्धा झाले होते ते. मीराने त्यांना नीट अभ्यास करायचा, सगळ्यांचं ऐकायचं असं प्रॉमिस करायला लावलं आणि सगळ्यांचा निरोप घेऊन मीरा पुन्हा नव्या आत्मविश्वासाने मुंबईला निघाली. वाट सुखाची नव्हती, त्यात अडथळे येणार हे निश्चित होतं, पण आता तिने ठाम निर्णय घेतला होता. संध्याकाळचे 5 वाजत होते. रविवार असल्याने सगळे घरीच होते. रणजित त्याच्या रूममध्ये ऑफिसच्या फाईल्स चेक करत आणि त्याच्यात खूप डोकं घालून बसला होता आणि अचानक त्याच्या कानी बँड वाजण्याचा आवाज सगळ्या मॅन्शनमध्ये येत होता. ग्रँडमाने आपल्या नातसुनेच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली होती. यशवंत आणि रेणू मीराला घेऊन मॅन्शनच्या मेन दारावर उभे होते. माई, रश्मी हातात आरतीचं ताट घेऊन तिच्या स्वागतासाठी सज्ज होत्या. बँडचा आवाज ऐकून रणजित, संग्राम, लता सगळे त्यांच्या रूममधून गडबडीने खाली आले. समोर काय प्रकार सुरू आहे त्यांना कळायला मार्ग नव्हता. मीरा दारात उभी होती आणि रश्मी तिचं औक्षण करत होती. मीराला समोर उभी बघून लताच्या तळपायाची आग मस्तकात गेली. हा काय तमाशा सुरू आहे? संग्राम दात आवळत म्हणाला. तुझी हिंमत कशी झाली ग इथे यायची? लता मीरा समोर जाऊन म्हणाली. कशी झाली म्हणजे? मला न्यायला माझ्या सासरची माणसं आली होती, त्यांचा मान मला राखावा लागेल ना सासूबाई. मीरा हाताची घडी घालून तिला एक लुक देत म्हणाली. शट अप, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का की या घरात तुला कुणीही स्वीकारणार नाही, तरी तोंड वर करून इथे आलीस?
लता रागाने म्हणाली. कोण म्हणलं तुला की तिला कोणी स्वीकारणार नाही? माई पाठीमागून म्हणाली. माई? लता आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होती. कुणी स्वीकार करा अथवा न करा, मीराला या घरची सून म्हणून मी तिला स्वीकारला आहे. ग्रँडमा सगळ्यांना रोखून बघत ठामपणे म्हणाली. माई अगं काय बोलत आहेस? संग्राम म्हणाला. खरं तेच बोलते, ग्रँडमा आवाज चढवून म्हणाली. पण रणजितला हे लग्न मान्य नाही, लता मध्येच म्हणाली. आणि आता सगळेजण रणजितकडे बघत होते. मीराने मात्र अजिबात त्याच्याकडे बघितलं नाही. तो तिला बघत खिशात हात घालून शांत उभा होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे चालायला ही काही बिझनेस डील नाही, ही कंपनी नाही, माझं घर आहे. इथे माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं होणार. मीरा या घरात जीतची पत्नी म्हणून राहणार आणि दॅट्स फायनल. माईने तिचा निर्णय ठणकावून सगळ्यांना सांगितला. पण हे लग्न वैध नाही, संग्राम म्हणाला. कोण म्हणलं वैध नाही? हे घे मॅरेज सर्टिफिकेट. ग्रँडमा संग्रामकडे बघत त्याच्याकडे काही पेपर्स केले. ते वाचून त्याने आश्चर्याने डोळे मोठे केले. ग्रँडमाने जे पेपर मीराला प्रॉपर्टी म्हणून दिले होते, खरं तर ते मॅरेज सर्टिफिकेट मिळवण्यासाठीचे पेपर्स होते. लता आणि संग्राम बाहेर गेल्यानंतर ग्रँडमाने त्यावर रणजित आणि मीराच्या सह्या घेतल्या आणि कोर्टाने त्यांचं लग्न वैध करार देऊन त्याच मॅरेज सर्टिफिकेटचं बनवून दिलं होतं. माई खूप हुशार, आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या स्वभावाला पूर्णपणे जाणून होत्या. सगळ्या गोष्टी हातात आल्यानंतरच त्यांनी मीराला सन्मानाने घरात आणलं होतं. माईला क्रॉस करण्याची हिंमत अजून तरी त्या घरात कुणामध्ये नव्हती. संग्राम एक जळजळीत कटाक्ष मीरावर टाकून त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि त्याच्या मागे तंतनत लताही निघून गेली. मीरा माप ओलांडून आत ये बाळा, रश्मी प्रेमाने म्हणाली आणि मीराने माप ओलांडलं आणि ती आत आली. तिने माईच्या पाया पडल्या. सदा सुखी रहा, ग्रँडमा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. मग तिने यशवंत आणि रश्मीच्या पाया पडल्या. खुश रहा, रश्मी म्हणाली. वेलकम वहिनी. रेणूने तिला मिठी मारून स्वागत केलं. रश्मी तिला घेऊन आत जा आणि देवघरात जाऊन नमस्कार करायला सांग, ग्रँडमा म्हणाली. या सुनबाई, रश्मी हसत म्हणाली. सुनबाई म्हणताच मीरा गोड हसली. मग रेणू आणि रश्मी तिला घेऊन आत गेल्या. रणजित काहीच न बोलता त्याच्या रूममध्ये जात होता. 1 मिनिट जीत, ग्रँडमा म्हणाली आणि रणजित जागीच थांबला. तुझ्या मनात काय चालू आहे मला माहीत नाही, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी माझं ऐकून घे. या घराने मीराला तुझी पत्नी म्हणून स्वीकारलं आहे, त्यामुळे तिच्यासोबत पूर्ण न्याय होणार, असं म्हणून ग्रँडमा व्हीलचेअरचं बटन प्रेस केलं आणि त्या त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. माई कधीच चुकीचा विचार किंवा निर्णय घेत नाही जीत. यशवंतने रणजितच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याची थोपटून आणि निघून गेले. थोडा वेळ तिथेच थांबून रणजित ही त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्याच्या डोक्यात सध्या काय चालू आहे हे सांगता येणं कठीण होतं. देवघरात कृष्णाची मूर्ती होती. मीराने त्यांना मनोभावे नमस्कार केला. देवा, तू तर प्रेमाचं प्रतीक आहेस. तुला तर सगळंच माहीत आहे. तू जसं सगळ्या जगाला तुझ्या प्रेमात पाडलंस, सगळ्यांना खऱ्या प्रेमाचा अर्थ सांगितलास, तोच अर्थ मला रणजितला जाणीव करून द्यायची आहे. तू सांगितलेल्या मार्गाने मी माझा प्रवास सुरू करते. रणजितच्या हृदयात पुन्हा माझ्यासाठी ते प्रेम निर्माण करण्यासाठी, त्यांच्या मनातील भावना ओठांवर आणण्यासाठी मला शक्ती दे देवा. तुझी साथ असेल तर मी यात नक्कीच यशस्वी होईन. मीरा देवाला प्रार्थना करत मनात म्हणाली. टू बी कंटिन्यूड.